चांदवड निकिता हॉटेलजवळ आटा मैदा रवा घेऊन जात असल्याने ट्रक पलटी, त्यात गाडीचे व मालाचे नुकसान। मुंबई आग्रा महामार्गाने आज दिनांक 27 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास मालेगाव बाजूकडून इंदोर येथे नाशिक येथे आटा मैदा रवा MP 09 HJ 1161 या गाडीने नाशिक येथे जात असताना चांदवडला हॉटेल निकिताजवळ असलेल्या ब्रेकरवर ड्रायव्हरचं लक्ष नसल्याने त्या ब्रेकरवर गाडी आदळल्याने पलटी झाली। त्यामध्ये गाडीचे व मालाचे नुकसान झाले आहे, मात्र जीवितहानी सुदैवाने झाली नाही। त्याचप्रमाणे चांदवड शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 निकिता हॉटेल समोर अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने गतिरोधक टाकले असून तेथे सतत अपघात घडत आहेत। या अपघातामध्ये अनेक लोक मृत्युमुखी व काही जणांचे हातपाय हे देखील मोडले आहेत। त्याकरिता हॉटेल निकिता येथे जे स्पीड ब्रेकर टाकले आहेत ते लवकरात लवकर काढून घ्यावे व त्या ठिकाणी योग्य ते सिग्नल व दिशादर्शक असा काहीतरी करावे, म्हणजे वरून येणाऱ्या चालकाच्या लक्षात येईल। म्हणून या ठिकाणी शिवसेना पक्षाचे नेते राजाभाऊ आहेर यांनी संबंधित असलेल्या रोडच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे। या निवेदनात म्हटले आहे की हे असलेले स्पीड ब्रेकर लवकरात लवकर काढावे असे त्यांनी या ठिकाणी निवेदनाद्वारे इशारा दिला आहे। मात्र असे काही झाले नाही तर शिवसेना पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल असे निवेदनात म्हटले आहे। या घटनेचा आढावा घेतला डीजे महाराष्ट्र न्यूजचे मुख्य संपादक देविदास जाधव यांनी। मुंबई आग्रा महामार्गावरील जागोजागी स्पीड ब्रेकर हे NHIAच्या अधिकाऱ्यांनी टाकलेले आहे। मात्र त्या ठिकाणी काही प्रमाणामध्ये अपघाताचे प्रमाण जास्त प्रमाणात वाढले जात आहे। वाहनधारक हा कुठल्याही प्रकारच्या गाडी चालवताना त्याचं नियंत्रण राहत नाही। याचप्रमाणे मी ज्या ठिकाणी उभा आहे ते मुंबई आग्रा महामार्ग आहे आणि या चांदवड शहरातील रेणुका मातेच्या पायथ्याशीच असलेले निकिता हॉटेल, या निकिता हॉटेलजवळ या ठिकाणी जे माझ्या पाठीमागे बघता आहे हे संपूर्ण या ठिकाणी स्पीड ब्रेकर बसवलेला आहे। या स्पीड ब्रेकरवर कुठलीही गाडी ते चालक हा आपली गाडी वेग कमी करत नाही, त्यामुळे या ठिकाणी वारंवार अपघात होतात आहे। त्या अपघाताचं या ठिकाणी काहीचे मृत्युमुखी पडलेले आहे, काहीचे हात पाय मोडलेले आहे। त्याचप्रमाणे रात्री देखील या ठिकाणी एक अपघात झालेला आहे। या रोडवरून खाली गाडी पडली आहे। शेजारीच एक हॉटेल आहे, त्या हॉटेलमध्ये काही कस्टमर या ठिकाणी जेवणासाठी थांबतात आहे। त्या संदर्भामध्ये या ठिकाणी जे येणे जे स्पीड ब्रेकर बसवलेले आहेत ते स्पीड ब्रेकर त्वरित काढावा अशी त्यांची मागणी आहे। त्यासोबत आपल्यासोबत इथं शिवसेनेचे नेते उभे आहेत, त्यांचे संपर्क साधणारे। दादा काय सांगाल तुम्ही? चांदवड शहरामध्ये राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 ह्या हॉटेल निकिता समोर असल्यामुळे इथे जे NHIचे जे अधिकारी आहे त्या NHIच्या अधिकाऱ्यांनी इथे कारण नसताना स्पीड ब्रेकर टाकून ठेवलेले आहे। ते आम्ही याच्यासाठी निवेदन देण्यात आलेले आहे, कारण इथे गतिरोधक जे टाकलेले आहे तुम्ही, तर ह्या गतिरोधकवर मोठ्या प्रमाणामध्ये अपघात वाढलेले आहे। दिवसातून 4-5 तरी अपघात होत आहे। त्या अपघातामध्ये अनेक लोक मृत्युमुखी पडत आहे, अनेकांचे हातपाय फ्रॅक्चर होत आहे, जखमी अवस्थेमध्ये राहतात, कारण गाडीचा वेग इतका मोठ्या प्रमाणामध्ये इथे आहे। तर ह्या गतिरोधकावर मोठ्या प्रमाणामध्ये इथे अपघात वाढलेले आहे। तर तात्काळ आज आम्ही प्राण साहेबांना सुद्धा निवेदन देण्यात आलेले आहे, त्यानंतर तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आलेले आहे आणि ISTPLचे जे NHIचे जे अधिकारी आहे त्यांना सुद्धा निवेदन देण्यात आलेले आहे का जे हॉटेल निकिता समोर तुम्ही जे गतिरोधक टाकलेले आहे तर ते गतिरोधक काढण्यात यावं, कारण गतिरोधक काढण्यात यावं। त्यानंतर तुम्ही इथे पिवळे रिफ्लेक्टर असेल, सिग्नल असेल, त्यानंतर दिशादर्शक फलक असेल ते सुद्धा तात्काळ लावण्यात यावं। ह्या चांदवड शहरामध्ये गेल्या 3 महिन्या पहिले नेपाळचं प्रत्येक एक 3 महिन्याचं बाळ, त्या बाळाचा ह्या भीषण गतिरोधकावर अपघात झाला। त्या भीषण अपघातामध्ये 3 वर्षाच्या बाळाचा मृत्युमुखी झालेला आहे आणि अशा अपघातात मोठ्या प्रमाणामध्ये इथे चांदवड शहरामध्ये वाढलेले आहे। या NHIच्या अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे सातत्याने इथे अपघात होत आहे, अपघातामध्ये मृत्युमुखी पडत आहे। तर आज आम्ही निवेदन याच्यासाठी दिलेलं आहे का लवकरात लवकर तुम्ही इथे गतिरोधक काढण्यात यावं व इथे सिग्नल बसवण्यात यावं, इथे व्हाईट पट्टे बसवण्यात यावं, त्यानंतर पिवळे रिफ्लेक्टर बसवण्यात यावं। तसे नाही जर झाले तर आम्ही शिवसेनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही, याची दक्षता शासनाने घेण्यात यावी। त्याचप्रमाणे या ठिकाणी जे स्पीड ब्रेकर दिसलेलं आहे त्या स्पीड ब्रेकरचे लवकरात लवकर त्यांनी काढून घ्यावे, कारण या ठिकाणी वाहनधारक हा कुठलाही त्याला दिसले जात नाही, त्याच्यामुळे ते या ठिकाणी अपघाताचं प्रमाण हे वाढले जात आहे। त्यामुळे या ठिकाणी हे स्पीड ब्रेकर काढून त्या ठिकाणी सिग्नलचा काहीतरी पर्याय मार्ग काढावा असे त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे। डीजे महाराष्ट्र न्यूजसाठी देविदास जाधव, चांदवड।
आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या व जाहिराती बघण्यासाठी आजच डीजे महाराष्ट्र न्यूज चांदवड या चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा। तसेच प्रत्येक ठिकाणी अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहेत, तरी संपर्क साधा 9822 49 99 40 89 83 1504 60। मुख्य संपादक देविदास जाधव।